आणखी एक महत्त्वाची बातमी मुंबईकरांसाठी आहे। मुंबईतील हवेच्या दर्जामध्ये काही अंश सुधारणा झाली आहे। जानेवारीपासून मुंबईतील हवेचा दर्जा हा सुधारलेला आहे। ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान मुंबईची हवा सर्वाधिक प्रदूषित होती। सोमवारी मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक 103 वर होता। याचा हवेचा गुणवत्ता निर्देशांक समाधानकारक श्रेणीत आहे। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। 2-3 महिने मुंबईची हवा ही हवेचा निर्देशांक हा खालावलेला आपल्याला पाहायला मिळत होता। जी हवेची गुणवत्ता होती ती खालावत होती। मात्र जर आजचा निर्देशांक जर पाहिला तर 103 AQI यावरती येऊन टेपलेला आहे। त्यामुळे जी हवेची गुणवत्ता आहे ती कुठेतरी सुधारत असलेली आपल्याला पाहायला मिळते। खरं तर गेले 2 महिने मुंबईतील हवेची गुणवत्ता ही खालवतच असलेला आपल्याला पाहायला मिळत होतं। ऑक्टोबर ते डिसेंबरच्या दरम्यान हा दर्जा, जो हवेच्या गुणवत्तेचा दर्जा असतो, तो मध्यम असल्याचे दिसून आलेले होते। या 2 महिन्यात मुंबईतील सरासरी निर्देशांक हा 150 ते 200 पर्यंत असल्याचे दिसून आले। मात्र आता जानेवारीच्या सुरुवातीपासून मुंबईच्या हवेचा जो दर्जा आहे तो कुठेतरी सुधारत असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। रस्ते धुणं किंवा इतर वेगवेगळ्या ज्या स्वच्छतेच्या मोहिमा होत्या त्या हाती घेण्यात आलेल्या होत्या आणि या स्वच्छतेच्या मोहिमेअंतर्गत आता हवेची जी गुणवत्ता आहे त्याच्यावरती ह्याचा परिणाम पडतो की काय, असं सध्या चित्र आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे एकंदरीत 150 ते 200च्या घरात असलेला जो AQI निर्देशांक आहे तो आता 103च्या दरम्यान आलेला आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे मुंबईतील हवेची जी गुणवत्ता आहे ती कुठेतरी सुधारत असलेली सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट आम्ही शिगवंत नंदकिशोर गावडे, TV9 मराठी, मुंबई।